नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण असा झटपट नाश्ता बनवूया। तर तुम्ही बघू शकता मी पालक घेतलेला आहे। हा पालकाचाच आपल्याला नाश्ता बनवायचा आहे। तर आपण पालक बनवण्यासाठी लसूण, मिरच्या आणि थोडंसं खिसून घेतलेलं खोबरं घालूया। एकदम छान आणि चविष्ट असा हा नाश्ता तयार होणार आहे आणि झटपट नाश्ता तयार होणार आहे। 1 चमचा जिरं आणि थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला। थोडासा ओवा घालायचा आहे आणि ओवाना थोडासा हाताने चोळून घालायचा, म्हणजे त्याची चव आहे ना आपण डायरेक्ट आपल्या वाटणात उतरते। आता आपण ना चांगलं त्याला वाटून घेऊया मस्तपैकी। बघू शकता मी त्याला वाटण करून घेतलेलं आहे त्याचं। आता आपण ना कोथिंबीर आणि पालक चिरून घेऊया, म्हणजे आपला नाश्त्याला तयारी करायला पालक आणि कोथिंबीरना आपल्याला बारीक बारीक चिरायचे आहे। आपण बारीक बारीक चिरल्यामुळे आपल्याला नाश्ता करताना खूप सोप्या पद्धतीत आपण नाश्ता करू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला बारीक अशी कोथिंबीर आणि पालक पण चिरून घ्यायचा आहे आणि नाश्ता ना एकदम छान आणि सुरेख होणार आहे। म्हणजे आता बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे ना, तुम्हाला वाटलं जर दुपारच्या टायमिंगला काय असं चटपट वगैरे खाऊशी वाटलं तर तुम्ही खाऊ शकता हे असं करून। आणि एकदम कमी वस्तूमध्ये बनणारा हा नाश्ता आहे। तुम्ही बघू शकता मी पालक, थोड्याशा मिरच्या, लसूण घेऊन हे नाश्ता बनवणार आहे। असं काय लागणार नाही की बाबा तुम्हाला दुकानात आणायचे, बाजारात आणायचे। आपल्या घरी आहे त्या वस्तूत बनणारा असा नाश्ता आहे झटपट। तर पालक बिलक चिरून घेऊ आपण। तर आपण पालक, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले। आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला चण्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे। बघू शकता मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता आहे ना त्यात आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया। तिळामुळे आपल्या नाश्त्याला असे चांगली चव येणार आहे। आता थोडंसं आपण त्यात हळद टाकून घेऊया 1 चमचाभर। 1 चमचा कांदा, लसूण आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी 1 पोह्याचा मोठा चमचा मीठ टाकलेला आहे। तुम्ही मीठ तुमच्या प्रमाणे अंदाजाने टाकू शकता। मीठ बरोबर झालं तर आपला नाश्ता बी चांगला खमंग लागणार आहे, त्याच्यामुळे मीठ व्यवस्थितच टाका। आता बघू शकता मी ना आपण वाटण काढून घेतलेलं आहे ना ते मिक्सरमधलं आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। म्हणजे आपण पीठ मळून घेण्यासाठी आपण ते वाटण त्यात टाकलेलं आहे आणि ना आपण त्यात पाणी मिक्स करून ना मिक्सरमधलं सगळं धुवून आपण त्यात टाकून ते मळणार आहे। त्यामुळे मी त्यात पाणी ओतलेलं आहे आणि म्हणजे आपले सगळे मिक्सरला लागलेलं जे खोबरं, लसूण असतं ना ते सगळं आपल्या त्या पदार्थात मिक्स होतं। बघा आता मी कोथिंबीर आणि चिरून घेतलेला पालक पण त्यात मिक्स करणार आहे आणि बारीक असा हाताने मळून घ्यायचं आहे, आपल्याला एकत्र करायचं आहे। आणि मग त्यात थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून ते सगळं घट्ट मळून घ्यायचं आहे। एकदम पण पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही, असं नॉर्मल पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी सगळं ते पाणी टाकलेलं आहे मिक्सर मधलं धुवून। आता आपण ना चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकदम थोडेसे पळीभर त्याला तेल टाकून ना अजून एकदा मळून घेऊया आणि एक 10-15 मिनिटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे आपलं पीठ आहे ना थोडंसं मऊ होईल आणि आपल्याला नाश्ता तयार करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत आपण त्या मळू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला ते पीठ एक 10 मिनिटं थोडंसं झाकून ठेवायचं आहे। त्याच्यामुळे आपण तेल लावून त्याला ठेवून देऊया। आता बघू शकता आपण त्या पीठ 10 मिनिटं ठेवलेलं होतं। आता त्याचा आपण ना चपाती एवढा गोळा करून घेऊया, म्हणजे आपल्याला ते चपाती एवढा गोळा केला की मग आपल्या चपाती एवढीच आपण चपाती लाटायची आहे त्या गोळ्याची। आणि पीठ आपल्याला गव्हाचंच वापरायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे ना आपली चपातीला जसं आपण लावतो तसंच चपातीला म्हणजे ह्या पण पालकच्या पराठ्याला लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा मी एवढी चपाती लाटून घेतलेली आहे आणि एकदम आपल्याला पातळच लाटायची आहे। आता आपण ना त्याचे
जे आपण गोल लाटली आहे ना, आपण ते आजूबाजूचे सगळे काढून घेऊया. म्हणजे आपल्याला जसा येईल तसा शेप देता येतो. त्याच्यामुळे मी हे कडचे आहे ना, ते एडेवाकडे जे झालेले आहेत ना, ते काढून घेत आहे. म्हणजे आपल्या नाश्त्याला एकदम आपण म्हणजे तुम्हाला वाटेल तर तुम्ही गोल काढू शकता, तुम्हाला वाटेल तुम्ही चौकोनी पद्धतीत कापा किंवा काजू कतली या प्रकारे कापा. तर मी चौकोनी पद्धतीत कापत आहे. बघू शकता अशा एकदम आपल्याला छानपैकी त्याचे काप काढून घ्यायचे आहेत. तर आता काप काढून घेतलेलं आहे. आता तेल पण गरम झालेलं आहे. आपल्याला तेल नॉर्मल म्हणजे असं कडक नाही करायचं आपल्याला, पण तापवून घ्यायचं आहे. आणि तापवल्याच्या नंतरनं त्यात एक एक असे सोडून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला असं लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला त्याला छानपैकी असं तळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खालून वरून चांगलं तळून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा नाश्ता तळल्याच्या नंतरनं इतका खमंग लागणार आहे ना, आणि बिलकुल तेलकट वगैरे काही होणार नाही. एकदम आपण त्यात सोडा वगैरे काही घातलेला नाही, त्याच्यामुळे तेलकट होणार नाही. बघू शकता मी एका साईडने किती छान असं गोल्डन कलरचं भाजून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पण गोल्डन कलरचं होईपर्यंत त्याला तळून घेऊ. आणि आपला नाश्ता तयार आहे. तर बघा, तुम्हाला पण कसा वाटला रेसिपी बघून नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि मला कमेंट करून सांगा मी अजून काय काय बनवू, तुम्हाला काय काय पाहिजे हे ना मला सजेस्ट करा. म्हणजे मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन येते. तर बघू शकता किती छान, आणि दिसायला तर इतके भारी दिसत आहेत ना, एकदम टेस्टी, एकदम भारी. माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले. तुम्ही पण पटकन जाऊन करून बघा. मी अजून एक चपाती लाटून घेतली, त्याचे काप काढून तळून दाखवते. आणि आपल्याला त्याला तेल वगैरे अजिबात पिऊन घेणार नाही. त्यात आपल्याला मैदा वगैरे काही घातलेलं नाही. आपलं मस्तपैकी गव्हाचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे त्यात तेल अजिबात ओढून घेण्यासारखं नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तशीच रेसिपी करून बघा. एकदम भारी आणि चविष्ट हा रेसिपी होणार आहे. तर हा पण आपला घाणा आपण चांगला तळून घेतलेला आहे, गोल्डन कलरचा झालेला आहे. आणि आता खायला एकदम क्रिस्पी, आता लाईट म्हणजे एकदम पोट भरून नाश्ता करू शकता एका वाटी गव्हाच्या पिठाच्या वाटीत. आणि बघू शकता किती छान असे दिसत पण आहेत.